तनिषा भिसे उर्फ ईश्वरी मृत्यू प्रकरणी ससूनचा अंतिम अहवाल पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे। तनिषा भिसे यांना वेळेत भरती करून उपचार केले नसल्याचा डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। डॉक्टर घैसास यांच्याकडून असंवेदनशीलता आणि वैद्यकीय हलगर्जीपणा झाल्याचा ठपका सुद्धा या अहवालात समोर येतोय। महत्त्वाचे अपडेट सध्या आपण या प्रकरणासंदर्भात बघू शकतोय। ससूनचा अंतिम अहवाल आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे आणि तो अहवाल त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण हे बघू शकतोय। या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट, तनिषा भिसे यांना वेळेत भरती करून उपचार केले नसल्याचा डॉक्टर घैसास यांच्यावर या अहवालात ठपका ठेवण्यात आलाय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत, महत्त्वाची अपडेट, मोठी अपडेट आपण या प्रकरणातली म्हणू शकतोय। तर तोच अहवाल सध्या पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे आणि तोच अहवाल आपण त्यातली दृश्यही बघू शकतोय। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहेत, वरील सर्व बाबींचे अवलोकन केले असता उपलब्ध कागदपत्रानुसार अतिजोखमीची प्रसूती असताना देखील रुग्णाचे मोनाली उर्फ ईश्वरी सुशांत भिसे हिच्यावर वेळेत भरती करून उपचार केले नसल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्याकडून त्यांची असंवेदनशीलता आणि वैद्यकीय हलगर्जीपणा झाल्याचं दिसून आलं, असा ठपका आता या अहवालातून ठेवण्यात आलेला आहे। महत्त्वाची अपडेट, जो अहवाल आहे ससूनचा अंतिम अहवाल तो पुढारी न्यूजच्या हाती लागलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, महत्त्वाची अपडेट, मोठी अपडेट ही म्हणावी लागेल, ससूनचा अंतिम अहवाल सध्या पुढारी न्यूजच्या हाती लागलाय। अगदी बरोबर आहे। ज्यात आज डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ज्या आधारे हा गुन्हा दाखल झाला तो ससूनचा जो अहवाल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच अहवालावर घैसास यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि आपण बघतो की हा एक्सक्लुझिव्ह जो अहवाल आहे त्या अहवालाची जी कॉपी आहे ती आपण दाखवतोय, ज्यात कशा पद्धतीनं सुश्रुत घैसास हे दोषी आहेत असं त्या समितीच्या अंतिम अवलोकन अहवालामध्ये जे निष्कर्ष आहेत त्यात म्हटलं गेलेलं आहे की सुश्रुत घैसास यांनी जो आहे तो विलंब केलेला आहे उपचार करून घेण्यासाठी, भरती करून उपचार वेळेत न केल्यामुळे सुश्रुत घैसास यांच्याकडून जी असंवेदनशीलता आणि वैद्यकीय हलगर्जीपणा झालेला आहे ते दिसून आलंय आणि त्याच्यामुळे आजचा जो गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे। ज्या अहवालावरती विजय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आहेत त्यांची सही आपल्याला बघायला मिळते आहे। आजच हा अंतिम अहवाल जो ससूनकडून पोलिसांना दिला गेला आणि त्या पोलिसांनी जो अहवाल ससूनचा मिळाला त्याच्या आधारावर जो गुन्हा दाखल केला, त्यात घैसासवरती हा कलम 106(1) अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या अहवालात जे रुग्णालय आहे मंगेशकर रुग्णालय त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीनं हे रुग्णालय दोषी आहे अशा पद्धतीचं लिहिलं गेलेलं नाही, अशा पद्धतीची माहिती मिळते आणि रुग्णालयाला एक प्रकारे क्लीन चिट दिली गेली आहे का असा सवाल जो तो या निमित्तानं उपस्थित राहतोय। कारण सुरुवातीला जे या सगळ्या प्रकरणातले कुटुंबीय आणि आमदार अमित गोडसे त्यांनी रुग्णालयावर गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती। मात्र आता आपण बघतोय की फक्त डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, रुग्णालयावर कुठल्याही पद्धतीचा गुन्हा आहे तो दाखल झालेला नाही। त्यामुळे रुग्णालयाला यातून बाजूला काढलं गेलंय का, बचाव रुग्णालयाचा झालाय का अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे तो उपस्थित होतो आहे। पाहावं लागणार आहे की येत्या काळात नेमकं काय घडतंय, अशा पद्धतीनं रुग्णालयावर गुन्हा दाखल होण्याची जी जुनी मागणी होती त्या संबंधानं काही घडतंय का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार का आहे। कारण घैसास यांनी जे पैसे 10 लाख रुपये मागितले होते ते रुग्णालयासाठी पैसे मागितले होते, स्वतःसाठी पैसे मागितलेले नव्हते। जर ते पैसे रुग्णालयासाठी मागितलेले आहेत तर अशा सगळ्या या प्रकरणात रुग्णालयावरती ठपका ठेवला जातोय का, रुग्णालयावर गुन्हा दाखल होतोय का हे पाहावं लागेल। कारण कुटुंबियांकडून देखील तशा पद्धतीची मागणी जी आहे ती सुरुवातीपासून करण्यात येते आहे। आता जो गुन्हा दाखल झालाय तो फक्त डॉक्टर घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। कुटुंबियांचं असं म्हणणं आहे की एक नाही तर नक्कीच ज्ञानेश्वर, खरं तर या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघू शकतोय घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता, अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण बघितलेलं होतं। तर तोच गुन्हा नेमका कशाच्या आधारे दाखल झाला, तर तोच अहवाल ससूनचा अंतिम अहवाल आहे ज्याद्वारे म्हणण्यात आलेलं आहे की तनिषा भिसे यांना वेळेत भरती करून उपचार केले नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि तोच अहवाल सध्या पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे आणि याच अहवालाच्या आधारे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। Thank you.